नमस्कार मित्रांनो, खूप वर्षापासून कॅन्सल होणारी एक गोष्ट आज पूर्ण होत आहे. तर आम्ही आज चाललो आहे मनालीला. बॅक पोंगे विषयामध्ये आणि ह्या जाऊन आला लय वेळा, आता मी राहिलोच जायचं. तर आम्ही आता निघालो. छान तिथे शिराळच्या बाजूला आहे का मनाली? चला नाही, मी गेलो नाही आहे मनाली. मी उत्तराखंड मध्ये गेलो होतो. मनाली जाईन मी. तर चला मग दाखवतो तुम्हाला कसं काय आमची जर्नी. तर चला. तर अमरावतीवरून प्रायव्हेट गाडीने आम्ही निघालो नागपूरसाठी, कारण आमची जी ट्रेन आहे दिल्लीची ते नागपूर नव्हती. नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर आहे. पहिले आता जेवण करतो. हे आहे हल्दीराम, ट्रेनचा डब्बा इथं हल्दीरामचा. इथं जेवण चांगलं भेटते म्हणते. तर मित्रांनो, पहिले आलं आम्ही नागपूरले. तर आमची ट्रेन आहे नागपूरवरून आहे 1:50 तर त्याच्या बाजूनच एक हल्दीरामचं एक तुम्हाला दाखवला डब्बा रेस्टॉरंट आहे. तर जेवायला आलो इथं. थाली ऑर्डर केली. आता थाली दाखवतो तुम्हाला कोणती ऑर्डर केली तर. आणि नंतर जेवतो ताकदन चाललो होतो आम्ही दिल्लीला. दाखवतो तुम्हाला ट्रेन कशी आहे आमची. तर असं आहे हे ट्रेनच्या डब्यात रेस्टॉरंट. तर एक नंबर टेस्ट होती. तर जेवण घेऊन झाला आम्ही आणि निघालो. रेल्वे स्टेशन आलो मित्रांनो. आता ट्रेन यायची आहे आमची 1:50च्या. मालगाडी चालली सध्या, ह्याच्यात काही जात नाही. मित्रांनो, फायनली बसलो आम्ही ट्रेनमध्ये. भेटली मस्तपैकी उची शीट, स्पेशल उशी गिशी सगळं भेटलं, ब्लँकेट वगैरे छान. तर निघाली आमची ट्रेन मस्तपैकी. दुपारी 2 वाजताची होती आणि दुसऱ्या दिवशी पोहोचणार होती सकाळी ते. तर म्हटलं जेवण घेऊन ऑर्डर करावं. म्हटलं बा जेवण घेऊन ऑर्डर केलं पहिले. तर असं स्कॅनर आहे, इथून तुम्ही ऑर्डर करू शकता. दिल्लीत पोहोचलो मित्रांनो. धुकं पाहून घ्या किती आहे. म्हणजे दिल्ली याचा अजून थोडंसं दूर आहे. तर दिल्लीला एवढं भयानक धुकं होतं की आमची ट्रेन 11 घंटे लेट झाली. च्या मायाबीन सकाळी 10-9 पोचायची होती तर 5 वाजता पोहोचली ते. तर आम्ही आता पोचून राहिलो समजा दिल्लीले. म्हणजे पोचायचा थोडंसं 100 किलोमीटर बाकी आहे म्हणते. पण दिल्लीत पण धुकं आहे. पुण्या म्हणजे धुक्याच्या ना गाडी आमची 7 वाजता पोचणार होती दिल्लीला. तर आता 8-9 वाजून राहिले तरी पोचली नाही. धुकं एवढं भयानक आहे. पण दाखवतो तुम्हाला छान. तर फायनली पोचलो आम्ही दिल्लीला, दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर. तर निघालो आम्ही. सगळ्यात पहिले रूम करतो आणि तिथं फ्रेश वगैरे व्हायसाठी. नंतर आमची 10 वाजता आणखी अजून मनालीसाठी ट्रॅव्हल्स आहे. आता चाललो आम्ही आमच्या रूमच्या इकडे. तर मित्रांनो, पोचलो आम्ही शेवटी दिल्लीत. तर आम्ही निघालो होतो काल सकाळी नागपूरहून 2 वाजता निघालो होतो. तर आज सकाळी 6 पोचणार होती ट्रेन. पण ट्रेन लेट झाली 10 घंटे. तर आम्ही 5 वाजता पोचलो दिल्लीत. म्हणजे एवढी ट्रेन, म्हणजे 11 घंटे ट्रेन लेट. मग आता त्याच्या बाजूनच हॉटेल वगैरे आहे, तिथं रूम एक केली. आता इथं आम्ही आता फ्रेश वगैरे होतो. आणि 2 घंट्यानंतर समजा 9 वाजता आमची मनालीसाठी ट्रॅव्हल्स आहे. मग डबल तेच प्रवास. म्हणजे आता 2-4 दिवस आम्ही प्रवासच करतो मनाली जाण्यासाठी. आता जेवण खाऊन करतो आणि निघतो मग तिकडे ट्रॅव्हल्सच्या दिशेनं. दाखवतो तुम्हाला कोणती ट्रॅव्हल्स आहे मनालीला जाण्यासाठी. नंतर मग मनाली घ्यायचं. चला. दिल्लीचा रात्रीचा नजारा पाहून घ्या. दिल्लीतले ऑटो पाहून घ्या मित्रांनो. दिल्ली मित्रांनो, आम्ही आता दिल्लीच्या रस्त्यानं हॉटेल बोरायला जेवायले. असा ऑटो खतरनाक आहे इकडले. निघाले बो माझे सामान मटेरियल 200-100 रुपये सारं. तर झालं आमचं जेवण घेऊन केलं तिथंच आणि निघालो ट्रॅव्हल्सच्या दिशेनं. तर आमची व्हॉल्वो होती, 1 नंबरची उंची गाडी होती ट्रॅव्हल्स. रात्री 10 वाजताची होती ते. नंतर बसलो त्यात आम्ही आणि निघालो मनालीसाठी. तर अशी होती ट्रॅव्हल्स. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच म्हणजे 9 ते 9:30 वाजता मनालीला पोहोचलो. तर 2 दिवसानंतर एवढा ट्रॅव्हल करून पोहोचलो बा आम्ही शेवटी मनालीला. तर मित्रांनो, हे होय आमचं हॉटेल. आलो बाबा शेवटी मनाली.
तर परिक्रमा टूर्स थ्रू आम्ही आलो होतो, म्हणजे 20-22 जण होतो आम्ही. त्यातले काही अमरावतीचे होते, काही अकोल्याचे होते, काही यवतमाळचे होते. तर असे 20-22 जण आम्ही आलो होतो. तर नाश्ता पाण्याची व्यवस्था यायला जबरदस्त होती सकाळची. तर हे आहे आमची रूम मित्रांनो. नाश्ता केला, आता आलो रूम मध्ये. वरच्या रूम उंची आहे पुण्या, पण व्ह्यू चांगला आहे वाटते. व्ह्यू बघून घ्या, असा आहे. बिल्डिंग आहे आजूबाजूला. बर्फ दिखाओ क्या? बर्फ पा बिना बर्फ. बाहेर आहे गॅलरी. तर असा आहे मित्रांनो ते विषय. असा घाई गडबडमध्ये आत्ता बसलो कुठं, आता कुठं सुकूनची सास घेतली मी. नाश्ता उचा होता, त्याच्यात थोड्याशा शेवड्या होत्या, ज्याला अंडे पाहिजे अंडे होते, ब्रेड हे वगैरे, आणि आलूची भाजी, पुऱ्या. तर असं आता सगळ्याच्या तयाऱ्या वगैरे झाल्या. तर टूरवाले आहे सगळे, परिक्रमाच्या टूरसोबत आलो आहे आम्ही. तर आम्ही 3 मित्र आहे आणि बाकी 15-20 जण पोरं वगैरे अमरावतीचे आहे, कोणी यवतमाळचं आहे. तर आलो आता असं सगळ्या तयाऱ्या झाल्या. आता मी फिरायला जाणार आहे, 2-3 दिवस फिरणार आहे. तर पाहू आता ब्लॉग किती मोठा होते किती नाही. तर तेव्हापर्यंत पूर्ण ब्लॉग पहा तुम्ही. तर धन्यवाद. पाणी थंड करायचं प्यायला प्यायला. आता मी गरम करतो आणि गरम करून पितो. तर मित्रांनो तयारी वगैरे झाली आमची आता हॉटेलमधून. आता आम्ही निघालो. आता एक गाडी येते म्हणते आम्हाला घ्यायला, थोडंसं सिटी दाखवते म्हणते मनाली. आणि उद्या बाकी बर्फात नेणार आहे म्हणे आम्हाला. आज नेणार आहे बर्फात आपल्याला. उद्या नेणार आहे ना ते. तर उद्या नेणार आहे बर्फात. आज जवळपासच तुम्हाला मी दाखवतो. ते ना आम्हाला जे दाखवलं ते तुम्हाला दाखवतो. चला मग. कसं आहे बाहेरचं आमचं हॉटेल दाखवतो पहिले तुम्हाला. हॉटेल आमचं हॉटेल असं आहे, 4-5 मंजिला इमारत. तर आता आम्ही सगळ्यात पहिले आलो वशिष्ठ टेम्पलच्या इथं, मनालीत आहे ते. तर पहिला स्पॉट आमचा हे आहे. दाखवतो तुम्हाला कोणतं टेम्पल आहे. मनालीचं मार्केट. समोसा आहे मनालीत. म्हटलं काय आहेच नाही का. स्टीलची गरम पाण्याचा झरणा आहे का? गरम आहे का पाणी? जायला उडी मारला, थोडीशी डुबकी मारून घे त्याची. मित्रांनो मजाक नाही करू आलो. गांडफाड थंडी हवा आहे, भयानक आहे. असं आहे भाई मनालीचं कलेक्शन. दूध जलेबी खाऊ राहिलो सध्या. आता कशी आहे रे मित्रा? जलेबी चांगली आहे की दूध चांगला आहे? काहीतरी वेगळं ट्राय करावं म्हटलं. ते लीडर आहे ते हे आहे, नाव काय तुमचं? अक्षय दांदळे. तर यांनीच आम्हाला आणलेला आहे इकडे परिक्रमा सोबत. बरोबर घुमवता, चांगलं घुमवता. एक नंबर, काही विषय नाही. ठीक आहे ठीक आहे, चलो चला. त्या मंदिराच्या बाहेरचा नजारा दाखवत तुम्हाला. ते तिकडे बर्फ दिसू राहिला, ते पण तिकडे बाहेर. अरे बापरे भयानक. आता आपण आलो हिडंबा गार्डन. तर हिडंबा देवीच्या टेम्पलमध्ये गार्डन आहे म्हणा, थोडंसं दाखवतो. तर इथं असे याक ठेवले होते. तुम्हाला प्राणी माहीत असं ना, याच्यावर बसून फोटो काढायचे 50 रुपये होते बा तिथं. मी म्हटलं जाऊ द्या बा, काय बसता बा, नीन मागून लातगीत मारन, चांगला ताकद ना राहू द्या म्हटलं बा. अंदर काय म्हटलं याच्या अंदर काय? हिडिंबा देवीचं हे मंदिर आहे. काय लाईन लावा लागते इथं? काय पैसे गिशे आहे की काय? काहीच नाही, तसंच लाईन लावा. आणि हे इथं म्हणतो
तर घटोळगतचं जे मंदिर आहे तर ते आम्ही बघितलं आताच. असं आहे. आणि हे घेतलं थोडंसं चांगलं वाटू राहिलं तर म्हटलं शॉपिंग करा थोडीशी, इथं आलो असतो तर घेतलं बाहेर. पोरी खूपच छान आहे इकडे, मस्त आहे, सुंदर सुंदर आहे खूप. चल असं आहे ते, मस्त आहे वातावरण, छान हिरवगार. मनाली ॲडव्हेंचर डायनिंग इथं आहे मद्रास कॅफे. इथं उचा डोसा भेटते म्हणते, तर आम्ही आलो खासाठी. मित्रांनो आम्ही आलो मद्रास कॅफेत डोसा खासाठी. आपल्याला एवढे जण आहे. तर आमचा अर्धा ग्रुप इकडे आहे, अर्धा ग्रुप तिकडे घुमायला गेला. चलो भाई अंदर. मैसूर मसाला, हे आमचा मसाला डोसा. आज काढून खाजा. तर मित्रांनो मनालीचं वातावरण एवढं उंचा आहे, एवढं थंडगार जबरदस्त आहे, काय सांगू. आता डोसा खाल्ला, डोसा उंचा होता. असं म्हणजे असं वाटतं इकडेच राहून जाऊ. उंचा आहे वातावरण. कसं वाटतं? काय म्हटलं? घर बांधू इकडे? मस्त आहे. माझं घर अंगातच झालं बा मनाली. याचं 8 दिवस आड हे इथे मनाली येते. हा आहे मनालीचा फेमस मॉल रोड. सायबेरियन हस्की वाटून आला मला. ह्या आपल्या इकडे पण माग भेटते अमरावतीत, पण ह्या इकडे व्यवहारच फिरून आला. अरे चिंटू ठीक आहे इकडे. तर फायनली मित्रांनो आलो रूमवर. आजचा दिवस गेला असा. तर अशा ठिकाणी गेलो, दाखवलं तुम्हाला थोडं हलक्यात. तर बर्फ पाहिले आम्ही, उद्या झालो बर्फचा गोया, तो दाखवून तुम्हाला मी आता उद्या. तर व्हिडिओ तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नवीन ब्लॉग येणार आहे लवकर, दुसरा पार्ट याचा. आणि नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा. आणि इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो नसेल तेही फॉलो करून टाका. तुम्हाला आयडी अशी स्क्रीनवर दिसत असेल, चेतन ढोके नाव आहे, कारण की त्याच्यावर मी अपडेट कंटिन्यूला टाकत राहतो. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल म्हणून सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. लवकरच नवीनच ब्लॉग येत आहे, याचा दुसरा पार्ट. धन्यवाद.